नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा एक महत्त्वाचा टॉपिक करणार आहोत बघा, ज्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे वन लाइनर पद्धतीने कव्हर करणार आहोत. या अगोदर आपण भाग 8 पाहिलेले आहेत, म्हणजे 1 ते 8 पाहिलेले आहेत. आज आपण घेऊन येणार आहोत भाग 9. यामध्ये काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न जे आपण वन लाइनर पद्धतीने कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. पहिला प्रश्न आहे, 13वा ICC महिला विश्वकप 2025 हा कोणी जिंकला आहे? तर तो आपल्या भारताने जिंकलेला आहे. उपविजेता कोण ठरलेला आहे? तर साऊथ आफ्रिका हा उपविजेता ठरला असून याचं आयोजन जे आहे बघा, तर ते आपल्या भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान करण्यात आले होते. जेवढे काही पाकिस्तानचे सामने होते बघा, तर ते सर्व पाकिस्तानचे सामने हे श्रीलंका देशामध्ये आयोजित करण्यात आले होते. जसं आपण चॅम्पियन्स ट्रॉफी झाली बघा, तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील भारताचे सामने हे UAE देशामध्ये खेळवण्यात आले होते. तसं पाकिस्तानचे सामने हे श्रीलंका देशात खेळवण्यात आलेले आहेत. यामध्ये आपला भारत हा विजेता ठरला असून साऊथ आफ्रिका हा विजेता ठरलेला आहे. भारताचे हे प्रथमच विजेतेपद असणार आहे. दुसरा प्रश्न आहे, दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार जो मरणोत्तर आहे बघा, तर तो कोणास प्रदान करण्यात आला? तर जयंत नारळीकर यांना बघा दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. तिसरा प्रश्न आहे, भारतीय लष्करामध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राला कोणती पदवी बहाल करण्यात आलेली आहे? तर भारतीय लष्करामध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा, ज्याला आपण गोल्डन बॉय म्हणतो बघा, तर नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल करण्यात आलेली आहे. चौथा प्रश्न आहे, मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर उत्तराखंड हे राज्य बघा मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. आपण बघा भारतातील जेवढ्या काही पहिल्या महत्त्वाच्या घटना घडल्यात बघा 2025 मध्ये, तर त्या सर्व महत्त्वाच्या घटना आपण कव्हर केल्या. तो व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायचा आहे. त्यावर एक प्रश्न हा विचारला जाईल, त्यामध्ये हा देखील प्रश्न आपण कव्हर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ट्रिपल ॲनिमेशन साध्य करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर मालदीव हा ट्रिपल ॲनिमेशन साध्य करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, BSF एअरविंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर कोण बनल्या आहेत? तर भावना चौधरी या बघा BSF एअरविंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर बनल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2025 हा कोणत्या फोटोस मिळाला आहे? तर घोस्ट टाउन व्हिजिटर, नाव लक्षात असू द्या, घोस्ट टाउन व्हिजिटर या फोटोला बघा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2025 हा प्राप्त झालेला आहे. आता हा जो काही घोस्ट टाउन व्हिजिटर फोटो आहे बघा, याबद्दल आपण सर्व माहिती पाहिलेली आहे. हा फोटो नक्की काढला कोणी होता याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, गुगल भारतात पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI हब हे कोठे उभारणार आहे? तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी गुगल भारतात पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI हब हे उभारणार आहे. त्यानंतर टेस्लाचं पहिलं शोरूम भारतातील मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलं, ते देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ChatGPT ओपन AIचं पहिलं ऑफिस हे नवी दिल्ली या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान हे कितवे आहे? तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान आहे 85वे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? तर 102व्या स्थानावर आहे भारत जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये. पुढील प्रश्न आहे, IUCN पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर IUCN पुरस्कार 2025 हा डॉक्टर सोनाली घोष यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, 2025चा MLS गोल्डन बूट पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर लिओनेल मेस्सी यांना बघा 2025चा MLS गोल्ड बूट पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, 2030च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ह्या कोणत्या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत? तर अहमदाबाद गुजरात या ठिकाणी 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ह्या आयोजित केल्या जाणार आहेत. 2026च्या ग्लासगो स्कॉटलँड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. पुढचा प्रश्न, सुलतान ऑफ जोहर कप 2025चा विजेता देश कोणता ठरलेला आहे? तर ऑस्ट्रेलिया हा सुलतान ऑफ जोहर कप जो हॉकी या खेळाशी संबंधित आहे, तर हा कप ऑस्ट्रेलिया या संघाने जिंकलेला आहे. उपविजेता ठरलेला आहे आपला भारत.
पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलमध्ये नियुक्ती होणारी पहिली ट्रान्सजेंडर कोण ठरलेले आहे? तर अक्काई पद्माशाली. अक्काई पद्माशाली ही बघा सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलमध्ये नियुक्ती होणारी पहिली ट्रान्सजेंडर ठरलेली आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचे अंटार्क्टिकामधील चौथे संशोधन केंद्र कोणते आहे? तर मैत्री-2 हे बघा भारताचे अंटार्क्टिकामधील चौथे संशोधन केंद्र आहे. वनक्षेत्रामध्ये भारत हा जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर वनक्षेत्रामध्ये भारत हा जगामध्ये 9व्या क्रमांकावर आहे. कितव्या? 9व्या क्रमांकावर. पुढचा प्रश्न, IPL 2026 मध्ये सर्वात महागडा खेळाडू हा कोण ठरला आहे? तर कॅमरॉन ग्रीन. कॅमरॉन ग्रीन हा बघा IPL 2026 मध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. जर विचारलं परीक्षेमध्ये प्रश्न की IPL इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण? विदेशी खेळाडू, तर उत्तर असणार बघा कॅमरॉन ग्रीन हा IPL इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू, तसेच IPL 2026 मध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे कॅमरॉन ग्रीन, जो ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन म्हणून विचारला प्रश्न जाऊ शकतो, IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण? तर ऋषभ पंत हा IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे श्रेयस अय्यर, जो पंजाब किंग्सचा कर्णधार आहे. 3 प्रश्न इथे महत्त्वाचे आहेत. IPL इतिहासातील विचारलं ऋषभ पंत, 2026 मधील विचारलं तर कॅमरॉन ग्रीन, आणि IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू विदेशी कोण? तर कॅमरॉन ग्रीन. पुढचा प्रश्न आहे, ओमान देशाचा ऑर्डर ऑफ द फर्स्ट क्लास ऑन ओमान हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर हा बघा ओमान देशाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द फर्स्ट क्लास ऑफ ओमान हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना आतापर्यंत 29 देशाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. किती? 29. आणि असं पराक्रम करणारे ते पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत ज्यांना 29 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. नुकतेच निधन झालेले 2024चा महाराष्ट्र भूषण प्राप्त राम सुतार हे कोण होते? तर ते होते बघा शिल्पकार, ज्यांनी खूप साऱ्या बघा शिल्प ज्या उभारल्या, त्यामध्ये एक जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, जो राजपिपळा गुजरात या ठिकाणी उभारलेला आहे बघा, आणि तो जगातील सर्वात उंच पुतळा आहे. तर तो नक्की साकारला कोणी? तर तो बघा राम सुतार यांनी साकारलेला, ज्यांना नुकतंच 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्राप्त झाला असून काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन देखील झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या प्रकल्प महादेव हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला प्रकल्प महादेव हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 हा कोणास प्राप्त झाला आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांना बघा पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 हा प्राप्त झाला आहे. पुढचा प्रश्न, युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कोणत्या भारतीय सणाचा समावेश हा झाला आहे? तर नुकतंच बघा दीपावली या सणाचा समावेश हा युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीमध्ये नुकतंच झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये पहिला क्रमांक हा कोणी पटकावला आहे? तर चंदीगड युनिव्हर्सिटीने बघा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. आता याचं आयोजन जर आपण पाहिलं तर ते आयोजन राजस्थानमध्ये करण्यात आलं होतं. राजस्थानमध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 हे कोठे आयोजित करण्यात आले होत्या? आता घेतला बघा प्रश्न, तर ते राजस्थान येथे आयोजन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार हा नुकताच कोणास प्रदान करण्यात आला? तर अनंत अंबानी. लक्षात असू द्या, अनंत अंबानी यांना बघा ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार प्राप्त करणारे ते सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. लक्षात असू द्या, सर्वात तरुण व्यक्तीचं नाव आहे अनंत अंबानी, तसेच पहिले आशियाई व्यक्ती देखील ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी ही कोणाकडे सोपवण्यात आली? तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राजेश अग्रवाल यांची बघा महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, पहिला महिला अंडर T20 विश्वकप 2025 याचा विजेता देश कोणता ठरला आहे? तर भारत हा उपविजेता ठरला असून
नेपाळ हा उपविजेता ठरलेला आहे. पुढील प्रश्न आहे, ICC पुरुष T20 विश्वकप 2026चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रोहित शर्मा यांची बघा ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 च्या ब्रँड अँबॅसेडरपदी बघा नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, महिला WPL लिलाव 2026 मधील सर्वात महाग खेळाडू कोण ठरली? तर महिला WPL लिलाव 2026 मधील सर्वात महागडी खेळाडू ठरलेल्या दीप्ती शर्मा. नाव लक्षात ठेवायचं, दीप्ती शर्मा. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच प्रभू श्रीरामांची मूर्ती ही कोठे उभारण्यात आली? तर गोवा या ठिकाणी बघा जगातील सर्वात उंच प्रभू श्रीरामाची मूर्ती ही कोठे? तर गोवा या ठिकाणी साकारण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, MPSCचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत? तर विवेक भीमनवार हे बघा MPSCचे नवे अध्यक्ष नियुक्त झालेत. पुन्हा एकदा नाव सांगतो, विवेक भीमनवार. पुढील प्रश्न आहे, नुकतंच निधन झालेले मेहर कॅस्टेलिनो यांनी भारताची पहिली फेमिना मिस इंडिया स्पर्धा कधी जिंकली? तर नुकतंच निधन झालेले मेहर कॅस्टेलिनो यांनी भारताची पहिली फेमिना मिस इंडिया स्पर्धा ही 1964 साली जिंकली आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय लष्करी अकादमी म्हणजेच IMDA डेहराडूनमधून कमिशन झालेली पहिली महिला अधिकारी कोण आहे? तर लेफ्टनंट सई जाधव, जी कोल्हापूरची आहे बघा. तर ही भारतीय लष्करी अकादमी डेहराडूनमधून कमिशन झालेली पहिली महिला अधिकारी ठरलेली आहे. पुढील प्रश्न आहे, बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025 हा कोणत्या एअरलाईनने जिंकला? तर एअर इंडिया या एअरलाईनने बघा बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025 हा जिंकलेला आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 हा कोणत्या रेल्वे स्टेशनला मिळाला? तर मियाना रेल्वे स्टेशनला बघा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 हा प्राप्त झाला आहे. पुढील प्रश्न, भारत आणि जॉर्डन यांच्यात युनेस्को ट्विनिंग करारात भारताकडील स्थळ कोणते आहे? तर एलोरा गुहा हे बघा भारत आणि जॉर्डन यांच्यात युनेस्को ट्विनिंग करारामध्ये भारताकडे स्थळ कोणते आहे? तर एलोरा केव्स हे भारताकडील स्थळ आहे. पुढील प्रश्न, 2026चा ब्रिक्स अध्यक्षपदाची जबाबदारी ही कोणाकडे सोपवण्यात आली? तर आपल्या भारताकडे सोपवण्यात आलेली आहे. या अगोदर 2025चा ब्रिक्सचा अध्यक्ष देश कोणता होता? तर ब्राझील होता. 2026 मध्ये भारत असणार आहे. पुढील प्रश्न, भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थापन होणार आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये भारतातील पहिले वन विद्यापीठ हे स्थापन होणार आहे. पुढील प्रश्न, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 विजेता संघ कोणता? तर झारखंड हा बघा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025चा विजेता संघ ठरला आहे. याचा कर्णधार कोण होता? ईशान किशन होता बघा झारखंडचा कर्णधार. झारखंडची पहिलीच ट्रॉफी असणार आहे. पराभव कोणाचा केला? हरियाणाचा पराभव करत उपविजेता ठरलेला आहे हरियाणा. अविया इंद्र 2025 हा सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो? तर भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान बघा अविया इंद्र 2025 हा सराव आयोजित केला जातो. पुढील प्रश्न, नासाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जेरेड इझॅकमन यांची बघा नासाचे नवीन मुख्य अध्यक्ष म्हणून नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्हणून लुकास फिलिप, नाव लक्षात ठेवायचं आहे, लुकास फिलिप यांची निवड ही करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले AI सायबर गुन्हे अन्वेषण प्लॅटफॉर्म कोठे सुरू झाले? तर महाराष्ट्रामध्ये बघा भारतातील पहिले AI सायबर गुन्हे अन्वेषण प्लॅटफॉर्म हे सुरू झाले आहे. भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता हा कोठे सुरू करण्यात आला? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे. भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर राजकुमार गोयल यांची भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून
राजकुमार गोयल यांची निवड ही करण्यात आली आहे. ग्लोबल AI शो 2025 कोठे आयोजित करण्यात आला तर अबुधाबी या ठिकाणी ग्लोबल AI शो 2025 हा आयोजित केला गेला. महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर मिलिंद साठे यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे 6 डिसेंबर 2025ला सार्क या संघटनेला एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहे तर एकूण 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत सार्क या संघटनेला. पुढील प्रश्न आहे पेट इंडिया 2025चा पर्सन ऑफ द इयर इंडिया पेटा इंडिया 2025चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा कोणास प्राप्त झाला तर रवीना टंडन यांना बघा पेटा इंडियाचा 2025चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा प्राप्त झाला आहे. त्यानंतरचा 53वा आणि शेवटचा प्रश्न आहे 2025ची पृथ्वी शिखर परिषद ही कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती तर गांधीनगर गुजरात या ठिकाणी बघा 2025ची पृथ्वी शिखर परिषद ही आयोजित करण्यात आली होती. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 53 वन लाइनर प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.